योद्धा न्यूज चॅनल। शिवशंकर शिक्षण संस्था आणि साई एज्युकेशन सोसायटीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। शिक्षिकांनी लुटला आनंदाचा वर्षाव। खेळ, नृत्य आणि सन्मानाने रंगला सोहळा। पुणे प्रतिनिधी। दैनंदिन अध्यापनाच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा आणि महिला शक्तीचा गौरव व्हावा या उद्देशाने शिवशंकर शिक्षण संस्था आणि साई एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विविध उपक्रमांची रेलचेल। कार्यक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात झाली। शिक्षिकांसाठी विविध प्रकारचे मजेदार गेम्स आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते। नाश्ता आणि केक कटिंग नंतर सर्व शिक्षिकांनी संगीताच्या तालावर नृत्याचा मनमुराद आनंद लुटला। रोजच्या धावपळीच्या कामातून वेगळेपण अनुभवत सर्व महिला कर्मचारी या सोहळ्यात हरखून गेल्या होत्या। नियोजन आणि संकल्पना। हा आगळावेगळा कार्यक्रम प्रमिला गुरव मॅडम यांच्या संकल्पनेतून साकार झाला। ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सूळ मॅडम, मोहिते मॅडम आणि बल्लार मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पालकर मॅडम, राजश्री घुमटकर आणि आहेर मॅडम, साळुंखे मॅडम यांनी चोखपणे पार पाडले। प्रमुख सहभाग आणि जबाबदाऱ्या। सूत्रसंचालन आहेर मॅडम आणि ताजणे मॅडम यांनी आपल्या शैलीदार शब्दात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। प्रबोधन तांबे मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि इतिहास यावर सविस्तर माहिती दिली। डिजिटल व तांत्रिक बाजू। कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि खेळांचे नियम बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी अनिता बुट्टे व सुप्रिया धुमाळ यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली। उत्साही सहभाग। कुंभार मॅडम, सोनावणे मॅडम, आवारी मॅडम आणि पायल राक्षे यांनी विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली। मानाचा मुजरा। सन्मान सोहळा। कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे सर्व शिक्षिकांचा करण्यात आलेला गौरव। संस्थेच्या वतीने प्रत्येक शिक्षिकेला सन्मानपत्र आणि विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। या गौरवामुळे सर्व शिक्षिकांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले। अशा प्रकारे शिवशंकर शिक्षण संस्था आणि साई एज्युकेशन सोसायटीने केवळ सण म्हणून नव्हे तर महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून हा दिवस अविस्मरणीय केला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।